नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अंटो स्टोरीच्या माध्यमातून तुमच्याशी हितगुज करतोय आणि आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे ती एका प्रवृत्तीबद्दल मांडणार आहे आणि ती आहे देण्याची प्रवृत्ती. मला आश्चर्य वाटेल ही कुठची प्रवृत्ती काढली नाही, पण खरंच या बाबतीत खास करून मराठी माणसांनी विचार करण्यालायक गोष्ट आहे की देण्याची प्रवृत्ती आपण आपल्यात आणली आहे का. कोणतेही काम आलं की हे माझं काम नाही असं म्हणून तुम्ही काम टाळता, पण तुमचा मित्र म्हणजे कोणताही मित्र ओळखीचा किंवा तुमच्या परिचितांपैकी जो कोणी आहे जो ते काम करतो त्याला तुम्ही त्याचं नाव सुचवा आणि त्याच्या मार्फत ते काम करायचा प्रयत्न होऊन जाऊ दे, ज्याला आपण रेफरल म्हणतो. ही देण्याची प्रवृत्ती जी आहे ही देण्याची प्रवृत्ती खूप वेगळी आणि खूप आनंददायी आहे. आता यात माझा फायदा काय, हा अनेक जण सरळ मिळेल, हे कशाला करू बाबा, हे काय भानगड, मी कशाला करू, कोणाचं नाव सुचू, उद्या त्यांनी बट्ट्याबोळ केला तर. 15 प्रश्न असे समोर पटपट पटपट मांडू शकतात, मान्य आहे. पण तुम्ही काय नक्की फायदे मिळवू शकता याने, हे फायदे जाणाल तर तुम्हाला लक्षात येईल की देण्याची प्रवृत्तीने तुम्ही मोठे होत जाणार. आपण फायदे बघूया. ज्याचं नाव तुम्ही सुचवता त्याच्यात आणि तुमच्यात एक प्रकारचं उत्तम व्यावसायिक नातं निर्माण होतं. म्हणजे काही संबंध नाही, माझ्या ओळखीच्या परिचितला समजा काही झेरॉक्स काढायचं, याच्याकडे जा, नक्कीच करेल. ज्या वेळेला त्या माणसाला कळतं की आपलं नाव कोणतरी सुचवतोय, त्याच्या वेळेच्या पलीकडे जाऊन पण तो त्या माणसाला मदत करतो. कारण का त्याला एक मनामध्ये नक्की असतं की अरे ज्यांनी आपलं नाव सुचवलंय, जर हे काम मी केलं नाही तर तो पुढच्या माणसाला नाव सुचवणार नाही. ही रेडीमेड आणि फुकटची ऍडव्हर्टाईज घालवणार कोण आणि हक्काचा प्राणी घालवणार कोण, त्याला एक स्पेशल कॅटेगरी मध्ये ठेवून तो व्यक्ती सर्व्हिस देतो. आता ज्याचं काम असते आणि जो अडलेला असतो त्याला तुमच्याकडून सहजगत्या ओळखीचं काम करणारा माणूस मिळत असल्या कारणाने त्याची नड जाते आणि त्याचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. म्हणजे एक प्रकारे तुमची क्रेडिटेबिलिटी वाढते. लोक म्हणतात चला ह्याच्याकडे काही अडलं नाही, ह्याच्याकडे जाऊया. तुम्ही मनात डोळे बंद करा आणि विचार करा, अशी कोण माणसं आहेत तुमच्या जीवनात की काही अडलं डोळे बंद करून त्याच्याकडे आपण गेलो की तो व्यक्ती तुम्हाला तुमची नड दूर करणारी व्यक्ती लगेच देईल. त्याच माणसाबद्दल मी बोलते, हे समजा. क्रमांक 3, कोणाकडून कुठलं काम करायचंय याचं उत्तम गणित तुम्हाला सहज जमत जातं. म्हणजे तुमच्या समोर पण ऑप्शन असतात, 1 2 3 4 5. तुझं काम काय आहे, हे जास्तीचं काम कोण करू शकतो, हे जलद गतीचं काम कोण करू शकतो, हे वेळेच्या नंतरचं म्हणजे रात्री अपरात्री काम असेल तर ते कोण करू शकतो. प्रत्येकाची कॅटेगरी असते काम करण्याची. तुम्ही बरोबर त्या माणसाला तिथे जाऊन चिपकवू शकता आणि त्याच्या समोरच्याचं काम होतं. क्रमांक 4, तुमचं नाव आपोआप सुचवलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही जसं नाव सुचवता दुसऱ्याचं, आपोआप लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण होते की हा माणूस तू काय करतो काम, अच्छा तू हे काम करतो. आपोआप त्या कामाकरता म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल, तुम्ही सुतार म्हणा, हे म्हणा ते म्हणा, 10 गोष्टी तुम्ही पटार सांगा, रंगारी ना माझा हा माणूस नक्की करेल. पण त्या रंगाऱ्याकडे समजा इलेक्ट्रिकचं काम कोण आहे का ओळखीचा, तो काय करणार, पहिल्यांदा तुमचंच नाव सुचवणार. कारण का त्याचं नाव तुम्ही सुचवलं असताना एक प्रकारचं गिव्ह अँड टेक होतं, आपसुकच होतं. किती इच्छा असो नसो हे गिव्ह अँड टेक होतं. इथे कुठे काही लेखी नाही की मी तुला देतो म्हणून तुम्हाला दिलंच पाहिजे, असं काही नाही. बिंदास द्या, विचार करू नका काही येईल त्या. त्यानंतर 5 क्रमांक, लोक तुमची ओळख करून घेण्याकरता पुढे येतात. अशी कितीतरी मंडळी तुम्हाला सांगतो की रस्त्यावर जाताना
तुम्ही येताय फुटपाथ बदलतात. जर तुम्ही येताय फुटपाथ बदलून तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही या कॅटेगरीत बसता. कारण लोकांना तुमची ओळख करून घेणं म्हणजे मी याच्या सानिध्यात आलो तर माझी प्रगती हमखास होणार ही खात्री जेव्हा त्याला वाटते त्यावेळेला आपसुकच लोक तुमच्याकडे येतात, ओळख करून घेतात, कार्ड देतात, सर मी पण आहे. त्यानंतर तुमच्या ओळखी आपोआप वृद्धिंगत होत जातात. म्हणजे तुमची ओळख एवढीच राहत नाही, तुम्ही आपसुकच ती एक सवय असते. अरे तू काय करतो, अच्छा अच्छा, तू हे काय करतो, अच्छा, तुम्ही काय करता, डोक्यात ते ठेवत जातात. म्हणजे विविध प्रकारची कामं करणारी माणसं कोण आहेत, काय आहेत, चा काही संबंध नाही. तुमच्या रोजच्या व्यावसायिक जीवनाशी काही संबंध नाही, पण तुमच्याकडे ते रेकॉर्ड तुम्ही करत जाता आणि त्यामुळे एक प्रकारचं कामे होत जातात आणि कामं होत गेल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. क्रमांक 7 सकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे लोक मॅग्नेट सारखे तुमच्याकडे खेचली जातात. लोकांना आकर्षण वाटतं त्या माणसाचं, अरे याच्याकडे गेलं ना, हा हसतो, नेहमी हसत असतो, उत्साह येतो यार याच्यावर काम करायला. नेहमी गेलं तर नाही तर काही जण रडगाणी, अरे यार मला वेळच नाही, यार जमतच नाही, अरे काय यार तू मला सब ते मला नाही जमणार, ते नाही जमणार, हे नाही जमणार, ए नाही 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 चाची, अरे हे ना एवढंच ना, अरे माझ्याकडे 2 माणसं आहेत त्यातला कोणालाही तू विचार, नक्की होईल. हे वाक्य आणि अगोदरचं वाक्य जमीन अस्मानाचा फरक आहे, माणसाच्या प्रवृत्तींमधला हा फरक आहे. त्यामुळे होतं काय, क्रमांक 8 तुमचा ग्रुपमध्ये, तुमचा स्वतःचा ग्रुप असेल त्याच्यात, समाजात, संस्थेत किंवा अगदी तुमच्या ज्ञातीत तुमचं एक वेगळं स्थान निर्माण होतं, बनत जातं, आपाप बनत जातं. महाराष्ट्राला तर थोर संत परंपरेची एक इतिहास आहे. आपले संत, त्यांनी जर तुम्ही ऐकलं, संत तुकाराम तर चक्क देवाला मंदिरात नाही तर माणसात देव पाहावा म्हणून सांगतात. आणि आपण काय म्हणा, हे तू काही नाही, पण पहा देण्या, तुला काय पाहिजे घे, घेत राहा. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. देण्याची प्रवृत्ती. मग ओळखी कशा वाढवाल, हा मनात एक प्रश्न नक्कीच येईल ना. यार तुम्ही म्हणता खरं की देण्याची प्रवृत्ती वाढवा, ओळख कशी वाढवणार, ती एक सुनियोजित गोष्ट आहे आणि ती अंगात बाणावी लागते. म्हणजे सर्वप्रथम विविध कामे करणाऱ्या माणसांच्या ओळखी करा. त्यासाठी तुम्ही व्यापारी असाल, व्यावसायिक असाल तर अगदी BNI असेल किंवा महाराष्ट्र बिझनेस क्लब असेल, सॅटरडे क्लब असेल, असे विविध क्लब असतात की क्लबमध्ये नवीन व्यावसायिक इच्छुक हौशी व्यावसायिक एकत्र येतात. त्यांच्यामुळे काय होतं, कोणताही वर्ग असेल, कोणतेही काम असेल, त्या कामाकरताचा माणूस तुमच्याकडे हक्काने तयार असतो. म्हणजे तुमची काय होतात, विविध लोकांमध्ये तुमचा लोकसंपर्क वाढता राहतो. विविध संस्थांमध्ये काम करा. नुसते घरात बसून थोडीच काय ओळखी होणार, लोक तुम्हाला कशाला विचारणार आहेत. लोकोपयोगी काम करणाऱ्या माणसांची माहिती ठेवा आणि त्याकरता सामाजिक संस्थांमध्ये काम करा. तुम्हाला खोटं वाटेल, नुसतं क्रीडा, सांस्कृतिक, कला म्हणजे कोणत्याही कला गुणांची संस्था असेल त्यात तुम्ही 1760 वेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. म्हणजे एक नृत्य अकादमी असेल तर नृत्य अकादमीमध्ये नृत्य करायला येणाऱ्या 10 मुलांचे पालक 10 वेगळ्या व्यवसायातले असतात. किंवा ओळख वाढवा. एवढंच काय तर तुम्ही लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल सारख्या नामवंत संस्थेमध्ये जर गेलात, एक वेगळा स्तर असतो. या निमित्ताने काय होतं, तुम्ही वेगळ्या वेगळ्या लोकांशी जोडत जातात आणि त्यामुळे काय होतं, एक तुमचा एक वेगळी कॅटेगरी निर्माण होते. मला काहीतरी मिळावं या भावनेपेक्षा मला कोणाला तरी काहीतरी द्यायचं आहे ही भावना मनात असणं महत्वाचं ठरतं. माणसाचे डोळे बोलतात बऱ्याच वेळा. अरे याच्याकडे बघितलं ना आधाशी वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ मी बऱ्याच वेळा अनुभव घेतलेली गोष्ट आहे. माझ्याकडे जेव्हा पूजा सांगायला भटजी येतात त्यांच्या डोळ्यात मी साधारण नजर असते.
पूजा सांगणारा भटजीची नजर तिथे समोर ठेवलेल्या गोष्टींवरतीच असेल. इथे काय, इथे काय, इथे काय, कुठे पैसे ठेवले, लक्ष्मीपूजन तर किती काय ठेवले. ती नजर सांगते की ह्याची नजर समाधानी नजर आहे का हपापलेली नजर आहे. आणि हपापलेली नजर असेल तर ती पूजा आपण ऐकवत नाही. आपल्याला म्हणणार बरं झालं कधीतरी बंद कर लवकर बाबा, परत पुढच्याला बोलवायचं नाही. कारण का घेण्याच्या प्रवृत्तीत असतो, देण्याच्या प्रवृत्तीत नसतो. देणारा व्यक्ती कसा असतो, मनासोक्त देत असतो. आणि तसाच जर तुम्ही ही प्रवृत्ती बाळगाल तर एक प्रकारची सांघिक वृत्ती वाढते. म्हणजे तो एक संघ असतो. ही प्रवृत्ती सांघिक प्रवृत्ती वाढवते. त्यामुळे एकूणच तुमच्या वर्तुळाची प्रगती होते. तुमचा ग्रुप जो आहे ते म्हणा अरे ह्यानी मला मदत केली, मग मी त्याला केली, तो म्हणतो तू त्याला केली. आपसुकच एकमेकांना तुम्ही मदत करायला लागतात. आज एकमेकांचे पाय खेचण्याच्या ऐवजी एकमेकांच्या सहाय्याने तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचा धंदा जोरदाररित्या वाढू शकता की हो. माझ्याकडे अशी 1-2 माणसं नक्की आहेत. तुम्हाला सांगतो, मला कधी काही अडचण झाली तर मी त्यांना फोन करतो की असं असं आहे. पटकन 2 माणसांची नावं सुचवली जातात. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ते काय आहेत, माझे हुकमाचे एक्के. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर हुकमाचा एक्का जर बनायचा असेल, कोणाच्या आयुष्यातला हुकमाचा एक्का बनायचा असेल, हक्काचा म्हणाला, हुकमाचा एक्का पण हक्काचा हुकमाचा एक्का बनायचा असेल तर तुम्ही या प्रवृत्तीत मनापासून जोपासायचा प्रयत्न करा. देण्याची प्रवृत्ती ही सर्वोत्तम आहे. तुम्हाला आज मी देण्याची प्रवृत्ती आणि ही मानसिकता नक्की आणा असं मी प्रामुख्याने सांगतो. खास करून मराठी माणसाला ही प्रवृत्ती मनामध्ये, अंगामध्ये आणणं फार गरजेचं आहे. कारण पहिल्यापासून त्याची प्रवृत्ती खेकड्यासारखी आहे. याला तो काय शाळा आहे, तो जास्त श्रीमंत आहे ना, काहीतरी पैसे खाल्ले असतील, तो असा आहे ना, तो वाईटच मार्गाचा आहे. वर जाणाऱ्या माणसाचं आपण असूयाने बघतो. त्याच्याऐवजी त्याच्या हातात हात देऊन तुम्ही पण वर जा की. आपली प्रवृत्ती बदला. दुसऱ्याला आनंद झाला तर मला पण आनंद वाटला पाहिजे. तो हसतोय तर मी रडून उपयोग काय. सांघिक प्रवृत्ती आणा. सांघिक प्रवृत्ती आणल्यानंतरची मजा वेगळीच आहे. ती वेगळी मजा तुम्ही नक्कीच घ्याल अशी आशा करतो. या अनटोल्डच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक वेगळा विषय, देण्याची प्रवृत्ती हा एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडला. तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला खात्री आहे. आवडला असेल तर पुढच्या अनटोल्ड पर्यंत असंच काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्यपूर्ण तुमच्यासमोर नक्कीच घेऊन मांडेन. तिथपर्यंत धन्यवाद.